पेट्रोल डिझेलसह खाद्यतेलाचाही वापर जपून करा। वर्षभर सोनं खरेदी आणि परदेश प्रवास टाळावा। आखाती देशातील संकटामुळे पंतप्रधान मोदींचं देशवासियांना आवाहन। पंतप्रधान मोदींचे सल्ले हे त्यांच्या नाकर्तेपणाचे पुरावे। देश चालवणं तडजोड करणाऱ्या पंतप्रधानांच्या आवाक्याबाहेर विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका। तर राहुल गांधी राजकारणातील रिजेक्टेड माल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। मोदींना उशिरा सुचलेलं शहाणपण, एकनाथ खडसेंचा मोदींना खोचक टोला। तर भाजपने बाहेर काढल्यानं खडसेंना शहाणपण सुचतंय। नारायण राणेंचा एकनाथ खडसेंवर पलटवार। नाशिक धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाचा अहवाल समोर। प्राथमिक अहवालात कंपनीच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित। कंपनीचं वातावरण टॉक्सिक असल्याचा उल्लेख। निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। नाशिक धर्मांतर आणि महिला अत्याचार प्रकरणी होणार चौकशी। ईडी भोंदू खरातचा ताबा घेणार। खरातचा ताबा मिळवण्यासाठी ईडीकडून अर्ज। कोर्टाने ईडीचा अर्ज मंजूर केल्याची विश्वसनीय सूत्रांची झी 24 माहिती। अहिल्यानगरात आणखी एका भोंदूचा पर्दाफाश। पोटाचं दुखणं बरं करण्याच्या नावाखाली महिलेकडून 16 लाख उकळले। खरात गडगेनंतर आता भोंदू अशोक आढावला बेड्या। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गीत गायल्याप्रकरणी हक्कभंग समितीने सुषमा अंधारेंची साक्ष नोंदवली। मी कुणाचाही अवमान केला नाही, माझ्या मतावर ठाम। दिलगिरी व्यक्त करण्यास अंधारेंचा नकार। मुरबाड बस आगारात मद्यधुंद एसटी कर्मचाऱ्याची प्रवाशाला मारहाण। एसटी बाबत विचारणा केल्यानं राग अनावर। मारहाण करणाऱ्या एसटी चालकाचं निलंबन। मुंबईत 15 मे पासून 10% पाणी कपात। जलाशयातील पाणीसाठा घटल्यानं पाणी कपात। पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन।